तर मित्रांनो नमस्कार. द मॅजिकल वाटसरूच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण आलो आहोत एक अत्यंत पवित्र, भक्तिमय आणि ऐतिहासिक ठिकाणी. श्री सेवागिरी महाराज पुण्यतिथीनिमित्त आज पाहतोय भव्य रथोत्सव. लाखो भाविक, जयघोष, श्रद्धा आणि सेवा, मनाला शांतता देणारा अनुभव. तर मित्रांनो, तुम्ही बघत आहात की एवढ्या सकाळी या उत्सवासाठी भाविकांची खूप गर्दी झालेली आहे. हा केवळ उत्सव नाही, तर श्रद्धा, सेवा आणि भक्तीचा महासागर आहे. या पुसेगावच्या पावन नगरीमध्ये दरवर्षी पुण्यतिथीच्या दिवशी इथे भव्य रथोत्सव, पालखी मिरवणूक, भजन कीर्तन आणि लाखो भक्तांच्या उपस्थितीत हा दृश्य बघण्यासारखा सोहळा संपन्न होतो. हे सगळं दृश्य खरंच अविस्मरणीय आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघताय तो भव्य रथ फुलांनी सजलेला, भगव्या झेंड्याने शोभलेला आणि जय सेवागिरी महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेलेला आहे. तुम्ही बघू शकताय की इथे येणाऱ्या भक्तांच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांती दिसते. कोणी नवस फेडायला आले, तर कोणी कुटुंबाच्या सुख समाधानासाठी आले, तर कोणी भक्त मनशांतीसाठी आलेला आहे. इथे हेच या यात्रेचे खरं वैशिष्ट्य आहे. श्री सेवागिरी महाराज हे थोर संत, समाज प्रबोधक आणि सेवाभावाचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांच्या विचारांनी आणि कार्याने हजारो भक्तांचे जीवन मार्गी लागले. परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या 78व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित यात्रेचा आज 5वा दिवस म्हणजे रथ उत्सवाचा दिवस आहे. आणि या 78व्या पुण्यस्मरणानिमित्त पुसेगावचे सुपुत्र IT इंजिनियर ऋषिकेश जाधव जामदार यांनी रथाच्या स्वागतासाठी 78,078 रुपयाचा हा असा भव्य दिव्य हार केलेला आहे. आणि हा हार घालून या ठिकाणी रथाचं स्वागत केलं जाणार आहे. तरी सर्व भाविक भक्त पुसेगाव ग्रामस्थ यांच्या वतीनं ऋषिकेश जाधव जामदार यांचं कौतुक करण्यात येत आहे. आणि अशाच प्रकारे
हजारो लाखो कोटी लोकांची श्री सेवागिरी महाराजांच्यावर श्रद्धा आहे. ते येत असतात आणि हा भाविक येत असतात. असाच ओघ सेवागिरी महाराजांच्या चरणी येत राहावा अशी श्री सेवागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. मग तुम्ही मागे का थांबलाय? पदमपूज्य सेवागिरी महाराजांची यात्रा आहे आणि महाराजांवरची आमची अफाट अशी श्रद्धा आहे. म्हणजे पैशाचं महत्व, ते पैसे आपण नंतर आयुष्यभर कमवू, किती येतील जातील माहित नाही, पण 78 रवा महोत्सव आणि आमचा फेवरेट आकडा 78 हा माझ्या जिंदगीत पुन्हा येणार नाही ना, म्हणून म्हटलं एकदाच काय ते होऊन जाऊ दे आणि भविष्यात जर राहिलं चांगलं तर कोटभर रुपयाची पण माळ बांधू आपण, एवढी सगळी पाहतो ना. जमलं का? काल बसली श्री सेवागिरी महाराज नेहमी सांगायचे, सेवा हाच खरा धर्म आहे आणि नम्रता आणि श्रद्धा हाच खरा मार्ग आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात असे संतांचे विचार आपल्याला नक्कीच योग्य दिशा देतात.
लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि अशाच भक्ती ट्रॅव्हल महाराष्ट्रातील सुंदर ठिकाणचे ब्लॉग पाहण्यासाठी आमच्या द मॅजिकल वाटसरू चॅनल सोबत जोडलेले राहा.